बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठा पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीकडून भगवान फुलसुंदर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उत्तर मुंबईमध्ये भाकरी फिरवली। आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा पत्ता कट झालाय। वॉर्ड क्रमांक 5 मधून माजी नगरसेवक संजय घाडी, चौथ्या वॉर्डमधून मंगेश पांगारे तर वॉर्ड क्रमांक 3 मधून प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली। मीरा रोड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर येताच उमेदवाराचा अचानक मृत्यू झाला। जावेद पठाण असं मृत उमेदवाराचं नाव आहे। प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। भिवंडीमध्ये उमेदवार निवडण्याचे सर्वाधिक आमदार रईस शेख यांना देण्यात आले होते। यावरून नाराजी व्यक्त करत सेक्युलर काँग्रेसनं हिंदू असल्यामुळे तिकीट नाकारलं अशी टीका माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार संजय गायके यांनी उमेदवारी अर्ज भरला। निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पोतभर चिल्लर देण्यात आली आणि यावेळी डिपॉझिटची रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी राजीनामा दिला। रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापुरात उद्धव ठाकरे यांनी आणखी एक धक्का त्यांना बसलेला आहे। माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। गणेश वानकर यांना ठाकरे पक्षानं प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी जाहीर केली होती। त्यानुसार वानकरांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। उद्धव ठाकरेंची साथ सोडून कडवट शिवसैनिक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। मात्र मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं ऐनवेळी महादेव बाबर यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या प्रसाद बाबर यांना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। सांगली महापालिकेमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। 33 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील। आम्हाला घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा संजय काका पाटलांनी केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवक शेखर चिंचवडे भाजपमधून बाहेर पडले। भाजपला रामराम करत शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं हार्ट अटॅक आल्याचा दावा वनिता बने यांनी केलाय। मीरा भाईंदरमध्ये भाजपकडून मुलगी श्रद्धा बने यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे आईनं धसका घेतला। नाशिकमध्ये एबी फॉर्मवरून भाजपमध्ये मोठा राडा झाला। एबी फॉर्मच्या पळवापळवीचा थरार नाशिक मुंबई हायवेवर दिसून आला। यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यात देखील भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांनी राडा घातला। उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। काही महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। अकोला शहरात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगरसेवक मोहम्मद शेख आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं तर आमदार पठाण यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप नौशाद शेख यांनी केलाय। एमआयएमकडून माजी नगरसेवकांना उमेदवारी न दिल्यानं पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख इम्तियाज जलील यांचा फोटो फाडून संताप व्यक्त केला। जालन्यात भाजपच्या माजी नगरसेविकेनं गोंधळ घातला। तिकीट मिळवण्यासाठी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पाया पडून माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी विनवणी केली। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झाला। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली। तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काच कार्यकर्त्यांनी फोडली। उमेदवारी अर्ज मिळत नसल्यानं अमरावतीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात गोंधळ झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। डोंबिवलीमध्ये फॉर्म वाटपावरून महायुतीमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। काही इच्छुकांनी थेट मनसेकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज भरले तर काही ठिकाणी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्यानं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली। भायखळा माझगाव परिसरातील महायुतीच्या उमेदवारांनी एकत्र मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 209 मधून तर प्रभाग क्रमांक 210 मधून संतोष राणे आणि 208 मधून विजय लिपारे यांनी अर्ज दाखल केला। दादर परिसरातील शिवसेना उबाठाच्या उमेदवार विशाखा राऊत आणि मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी एकत्रित मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली. स्थानिक कार्यकर्ते अधिकच्या जागांसाठी आग्रही होते. अखेर स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याचं शिवसेना खासदार श्रीरंग बाणेंकडून स्पष्ट करण्यात आलं. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षानं स्वबळाचा नारा दिला. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना भाजप युतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळला नाही आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर गंभीर आरोप केले. बेलापूर भागातील मंदा म्हात्रेंनी सुचवलेल्या 13 उमेदवारांच्या आयबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांनी सही न करता अर्ज दिल्याचं म्हणत नाईक कुटुंबाकडून जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला. वनमंत्री गणेश नाईक ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी खाली करून भाजपमध्ये आले होते तसंच भाजप पूर्ण खाली करून इतर पक्षात जातील तेव्हा भाजपचे डोळे उघडतील अशा शब्दात आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना घरचा आहेर दिला. मंदा म्हात्रेंनी कार्यकर्त्यांसाठी काही जागांची मागणी केली होती. मात्र गणेश नाईकांनी केवळ 5 जागा दिल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना जाब विचारला. कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांसमोर प्रश्नांचा भडीमार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकारी नाराज आहेत. तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिसकटली. भाजप सर्व 70 जागा स्वबळावर लढणार आहे. शेवटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील बी टीमनं युती तोडण्यासाठी मिठाचा खडा टाकल्यानं युती फिसकटल्याचं बोललं जातंय. जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. जागा वाटपावरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद अखेर संपला. भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं. प्रभाग क्रमांक 204 मधून माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांना उमेदवारी नाकारून मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या अनिल कोकिळांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. रुपाली ठोंबरेंना 2 प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 25A शनिवार पेठ आणि प्रभाग क्रमांक 25B घोरपडी पेठ या दोन्ही ठिकाणावरून रुपाली ठोंबरे निवडणूक लढवणार आहेत. कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. जोरदार शक्तीप्रदर्शन करत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये पत्नीचं तिकीट कापल्यानं शिवसेना नेते प्रशांत भडांगे यांनी आंदोलन केलं. गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी तिकीट वाटपावरून नाराज आहेत. समर्थकांना उमेदवारी न दिल्यानं त्या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. भाजपनं तिकीट कापल्यामुळे अमोल बालवडकरांनी भाजपला रामराम ठोकलाय. बालवडकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली. आरपीआयच्या नेत्यांनी भाजपचे बॅनर फाडले. छत्रपती संभाजीनगरात युती न झाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडले. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे अमित जयस्वाल यांनी बंडखोरी केली. तिकीट कापल्यानं अमित जयस्वाल यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा मुलगा रिद्धीश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. निमसे यांची राजकीय ताकद पाहता आणि प्रभागातील पक्षीय बलाबल लक्षात घेऊन भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. मलकापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांना विजयानंतर नोटा उधळणं भोवलंय. मतमोजणी झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करताना जवारीवाले यांनी नोटा उधळल्या होत्या आणि या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जवारीवाले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. 2,35,00,000 लाभार्थ्यांपैकी सुमारे 1,85,00,000 लाभार्थ्यांनीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अद्यापही 45,00,000 महिलांना अनेक अडचणींमुळे ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेलं नाही. लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही महिला प्रक्रिया पूर्ण करत नसल्याचं महिला आणि बालकल्याण विभागाचं म्हणणं असून नव्यानं मुदतवाढ देण्याबाबत अद्याप कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूच्या कामाला MSRDC कडून 2019 पासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या 6 वर्षांच्या या प्रकल्पाचं केवळ 26% काम पूर्ण झालंय. हा प्रकल्प लांबणीवर पडला असून आता मे 2028 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण करत सागरी सेतू वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं आव्हान MSRDC समोर असणार आहे. महारेरानं राबवलेल्या वसुली मोहिमेला मुंबई आणि ठाणे परिसरात मोठं यश मिळालंय. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सहकार्यानं या भागातून वर्षभरात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांकडून 188 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली आहे. विकासकांकडून निर्धारित मुदतीत रक्कम अदा न झालेल्या प्रकरणांमध्ये वॉरंट जारी करून महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ही वसुली अंमलात आणण्यात आली असल्याची माहिती महारेराकडून देण्यात आली आहे.